नमस्कार शेतकरी बांधवांनो, सत्य शेती शास्त्राचे या यूट्यूब चॅनलवरील मागच्या भागामध्ये आपण जमिनीचे आरोग्य या विषयावर चर्चा केली। आज मी आपल्याला जमिनीचे आरोग्य बिघडण्याची महत्त्वाची कारणे याबद्दल आपल्याशी चर्चा करणार आहे। जमिनीचं आरोग्य बिघडण्यामध्ये पहिलं महत्त्वाचं कारण आहे की आपल्या जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित न होणे। आपण शेतामध्ये जे बांधणारे बांधतो त्याचा उतार व्यवस्थित नसणे, आपल्या जमिनीत शेतातलं पाणी बरोबर वाहून न जाणे, जमीन चिबडणे। तिसरं महत्त्वाचं कारण आहे की जमिनीमध्ये सेंद्रिय खत, शेणखत, गांडूळ खत, ऊसाची मळी ही सेंद्रिय खताचा वापर एकतर फार कमी असणे किंवा नसणे। चौथं महत्त्वाचं कारण आहे पिकाची फेरपालट न होणे। पाचवं महत्त्वाचं कारण आहे की जमीन सतत ओलिताखाली ठेवणे, सतत ओली राहणे। आणि सहावं महत्त्वाचं कारण आहे ओलितासाठी जे आपण पाणी वापरतोय, विहिरीचं असेल किंवा बोरचं असेल, त्याचा बिघडलेला पीएच। सातवं महत्त्वाचं कारण आहे पिकाला संतुलित आहार न देणे। पिकाला 12 अन्नद्रव्य लागत असतात, जमिनीला 12 अन्नद्रव्य लागत असतात: नत्रस, पूरक, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम, कॉपर, फेरस आणि मॅंगनीज। पण साधारणतः शेतकरी मुख्य अन्नद्रव्याचा म्हणजे नत्रस, पूरक, पालाश याचाच वापर करतात किंवा त्यातल्या त्यात नत्राचा जास्त वापर करतात। एक महत्त्वाचं कारण आहे। आणि आठवं महत्त्वाचं कारण असं आहे की जे कीटकनाशक आपण वापरतो त्याचा अतिरिक्त वापर जो आपण करतो आहे तो सुद्धा जमिनीचं आरोग्य बिघडण्यापैकी एक महत्त्वाचं कारण आहे। आणि वातावरणात झालेला बदल हे सुद्धा एक जमिनीचं आरोग्य बिघडण्याचं कारण आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, जमिनीचं आरोग्य दुरुस्त करणं हे पिकाच्या नियोजनाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। आणि जमिनीचं आपलं आरोग्य योग्य आहे की नाही ते आपल्याला कशाने कळणार आहे, त्याच्यामध्ये काय बदल झालाय तो आपल्याला कशामुळे कळणार आहे की जसं आपण डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आपल्या तपासण्या करतात, आपला बीपी तपासतात, रक्त चाचण्या करायला सांगतात, त्याच्यामध्ये शुगर आहे की नाही, किंवा तुम्हाला रक्ताची चरबी वाढली आहे का, किंवा इतर काही आजार झाला आहे का रक्तामधला, त्याची तपासणी करतात आणि मग त्यानुसार ट्रीटमेंट सुचवतात। तसंच मातीचं परीक्षण केल्यानंतर आपल्याला जमिनीचा पीएच कळणार आहे, आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याची उपलब्ध किती आहे आणि ती उपलब्ध फॉर्ममध्ये आहे की नाही हे सगळं तुम्हाला मातीचं परीक्षण केल्यानंतर, आरोग्य तपासल्यानंतर आपल्याला कळणार आहे। म्हणून तुम्हाला माती परीक्षण पहिल्यांदा करून घ्यायचं आहे। आता माती परीक्षण करून घेण्याची पद्धत काय आहे? आपल्याकडे जे क्षेत्र असेल, शेत असेल, त्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे सॅम्पल्स आपल्याला घ्यायचे आहे। आणि मग सॅम्पल घेताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे? पहिल्यांदा वरचा थर जो असतो ज्याच्यामध्ये आपण खत टाकत असतो तो वरचा थर बाजूला करायचा आहे आणि मग साधारणतः 1 बाय 1 आकाराचा खड्डा करून त्याच्यातलं सॉइल सॅम्पल आपल्याला काढायचं। असं वेगवेगळ्या भागामध्ये हलकी जमीन, भारी जमीन, उताराची, याची, या सगळ्या वेगवेगळ्या भागातली सॅम्पल्स कलेक्ट करायची आहे। 1 बाय 1 चा खड्डा करून आणि मग ती सगळी सॅम्पल एकत्र करायची आहे आणि सगळी चांगली व्यवस्थित मिसळून घेऊन मग साधारणतः अर्धा 1 किलोचं एक सॅम्पल, असे 3-4 सॅम्पल व्यवस्थित बॅगमध्ये पॅक करून आपल्याला ठेवायची आहे। आणि मग ते कृषी विभाग असेल, वेगवेगळ्या रासायनिक खत पुरवठा करणाऱ्या कंपन्या असतील किंवा काही आज खासगी संस्था सुद्धा मातीचं परीक्षण करून देतात, त्यांच्याकडे ती मातीचे नमुने द्यायचे आहे। त्याचं परीक्षण झाल्यानंतर तो अहवाल तुम्हाला मिळणार आहे आणि तो अहवालामध्ये आपल्याला कळणार आहे की आपल्या जमिनीचा पीएच किती आहे, आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याची मात्रा, न्यूट्रिएंट किती उपलब्ध आहे आणि कोणत्या फॉर्ममध्ये आहे, हे सगळं आपल्याला त्याच्यामधनं कळणार आहे। आणि हे कळल्यानंतर मग आपल्याला आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारण्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे। त्याचे वेगवेगळे उपाय आपल्याला करावे लागणार आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन करावं लागणार आहे, मातीचं व्यवस्थापन करावं लागणार आहे, पिकाचं व्यवस्थापन करावं लागणार आहे। अहवाल आल्यानंतर मग त्याला ती दिशा मिळणार आहे आणि अहवालामध्ये तुम्हाला काय समजणार आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्याचा चुका झालेली चूक किंवा बिघडलेलं आरोग्य दुरुस्त कसं करायचं यावर मी पुढच्या भागामध्ये विस्तृत चर्चा करणार आहे। धन्यवाद।